नमस्कार. आज मी तुम्हाला हिरव्या मिरचीचं लोणचं बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी ह्या 250 ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या मी सगळ्यात पहिल्यांदा मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्या मिरच्यांवरती पाण्याचा अंश राहू नये यासाठी मी फॅन खाली त्याला कॉटनच्या कपड्यावर पसरून 5 ते 6 तासासाठी ठेवलं होतं. तर ह्या हिरव्या मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी मी 100 ग्रॅम मीठ वापरणार आहे आणि 25 ग्रॅम मी हळद वापरणार आहे. निम्म मीठ आणि निम्मी हळद मी ह्या मिरच्यांना लावून ठेवणार आहे. आता हे हळद आणि मीठ आपण एकत्र मिसळून घ्यायचंय आणि नंतर मिरची प्रत्येक त्यात टाकायची, त्याच्यामध्ये असं व्यवस्थित भरून घ्यायचं आणि ती मिरची बाजूला ठेवायची. या सर्व मिरच्यांमध्ये आपण हळद आणि मीठ भरून घेतलेलं आहे. हे पण या मिरचीला आपण 5 ते 6 तासासाठी झाकून ठेवणार आहोत. झाकून ठेवायचं. यासाठी मी साहित्य घेतलेले आहे: 5 ग्रॅम दालचिनी, 5 ग्रॅम मेथीदाणे, 1 मोठा चमचा धना पावडर, 12 ते 13 ग्रॅम हळद, 50 ग्रॅम मीठ आणि हळद आपण निम्मी जी आहे ती अगोदर मिरचीला लावली होती म्हणून ते कमी घेतलेलं आहे, त्यातलं निम्म घेतलेलं आहे. 50 ग्रॅम मोहरीची डाळ, 5 ग्रॅम लवंग आणि 5 ग्रॅम मिरे घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण हा थोडासा हिंग घेतलेला आहे. थोडीशी गरम करायची आपल्याला मोहरीची डाळ. आपण 100 ग्रॅम तेल गरम करायला ठेवलं होतं, तर आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. तर आपण जो गरम मसाला घेतला होता, दालचिनी, लवंग आणि मिरे, हे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आपला गॅस आपण बंद करून टाकणार आणि लगेच त्याच्यामध्ये आपण हा आपला घेतलेला सर्व मसाला आपण त्याच्यामध्ये गरम तेलामध्ये मिसळायचा आहे. आता आपण मिरची लोणच्यासाठी बनवलेला हा मसाला थंड होण्याची वाट पाहूया. आपला हा मसाला थंड झालेला आहे. लोणच्यासाठी मी 250 ग्रॅम लिंब घेतलेली आहेत. ही लिंब मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत. आता ह्या लिंबामधला आपण रस काढून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये आता आपण हा रस याच्यामध्ये मिसळायचा आहे. तो व्यवस्थित मिसळून घ्यायचा. त्याच्यामध्ये की आपण ह्या मिरच्याही त्याच्यामध्ये मिसळायच्या आहेत. आता व्यवस्थित त्याच्यामध्ये मिसळून घ्यायच्या. आता हे सर्व व्यवस्थित मिसळून झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. मिरची लोणचं आपलं तयार झालेलं आहे. ते मी काचेच्या बरणीत भरून ठेवलेलं आहे. हे लोणचं घेण्यासाठी खरकटा किंवा ओला चमचा ह्याचा वापर करायचा नाही. तुम्ही जवळूनही पाहू शकता. पहा, आपल्या जेवणाची लज्जत वाढवणारे हे मिरचीचे लोणचे तयार झालेले आहे. 24 तासानंतर पुन्हा एकदा त्याला हलवायचं. असं 2-3 दिवस कंटिन्यू करायचं, म्हणजे आपलं हे लोणचं नासत नाही किंवा खराब होत नाही. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बनवा तर मग मी सांगितलेल्या पद्धतीने मिरची लोणचे.